प्रभागात सिनियर सिटीजन करता फॅसिलिटीज पाहिजे बा अजून. बर काय पाहिजेत? म्हणजे विरंगुळा केंद्र वगैरे इकडे आपल्या वाकड एरियामध्ये ते पाहिजेत. सध्या आता इलेक्शन आहे. गार्डन हे फार कमी आहेत. म्हणजे एकच हा कलाटे गार्डन आम्हाला माहित आहे. हा. बाकी दुसरे गार्डन आहे पण ते मोडकळीस आलेले आहेत. त्यांची तिथली व्यवस्था चांगली व्हायला पाहिजे. ती केली पाहिजे, ती सुधारणा. ती सुधारणा केली पाहिजे. अजून एक मला सांगायचं, इथं टॉयलेटचा फार प्रॉब्लेम आहे. तर कुठं ना एवढ्या एरियामध्ये टॉयलेटचं व्हायला पाहिजे. टॉयलेटचं व्हायला पाहिजे. आता सगळेच उमेदवार आहेत तिथं, मतदान करा म्हणतात आम्हाला. तर काय तुम्हाला काय वाटतं, कुठले उमेदवार बरे वाटतात? आम्हाला जो उमेदवार म्हणजे काहीतरी काम करणारा असं जो वाटेल त्याचे नक्की आम्ही विचार करू. तरी कुठला वाटतात आश्वासक? असं सांगणं म्हणजे आता एवढ्या डोक्यात आम्ही ठेवत नाही. हा, आता आम्ही जेव्हा पाहतो ना, ते बहुतेकांचा परिचय आहे पण काहींचा परिचय नाहीये. त्यामुळे पाहू. कोणाचा परिचय आहे नेमका? आता 2-4 लोकांचा परिचय म्हणजे 2 लोकांचाच परिचय, जास्त काही नाहीये. हे समजा बीजेपी वाले समजा. त्यांचं काय? असं काही नाही, आम्हाला जो उमेदवार असा वाटतो ना की नक्की काहीतरी याच्यामध्ये करण्यासारखं आहे त्याचा विचार नक्की करू आम्ही. तुम्हाला काय वाटतं काका? कुणाची हवा वाटते, कुणाची हवा वाटते? आताच काय सांगू शकत नाही. तरी एक प्राबल्य कुणाचं वाटतं इथे? आपल्याला बीजेपीचं वाटतं. बर. बीजेपी यायला पाहिजे हा. असं आमची इच्छा आहे. काय यायला पाहिजे बरं? बीजेपी डेव्हलपमेंट करता म्हणजे सर्वसाधारण पूर्ण डेव्हलपमेंट होऊ शकते. त्याच्यामुळे सगळे काम करणारे आपले लीडर लोक आहेत. राहुल कलाटे बीजेपी कडून उभे आहेत तिथे. उम्मीदवार पण चांगला है। राहुल के व्यक्तिगत आदमी बहुत अच्छे हैं। हमारी तो उनकी मुलाकात जिप्टर हॉस्पिटल में 1 घंटे के लिए हुई थी। कुना सोबत है, किसके साथ हुई मुलाकात? राहुल जी से। राहुल जी से। हाँ जी। क्या लगता है उनके बारे में? उस आदमी का तो खास तौर पे पुणे के डेवलपमेंट के लिए जो उसके दिमाग में यहाँ का एक फ्रेमवर्क है, बहुत ही अच्छा है। और उसके लिए हो सकता है कि शायद ऐसी जगह आ भी जाएगा तो बढ़िया काम करेगा, ऐसा लगता है।